मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांना 28 मार्च 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून पेन्शन देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। नेमकी ही पेन्शन कोणत्या कामगारांना मिळणार, याच्यासाठीच्या अटी शर्ती काय, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आणि पेन्शन किती मिळणार, याच्या संदर्भातील एक सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी महामंडळ अर्थात महाबीओसीडब्ल्यू च्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात आणि याच्यामध्येच समाविष्ट केलेली आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे पेन्शन। वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगारांना दिली जाणारी पेन्शन। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे बांधकाम कामगार महाबीओसीडब्ल्यू कडे नोंदित कामगार आहेत, ज्यांनी सलग किमान 10 वर्ष आपली नोंदणी जीवित ठेवलेली आहे, असे सर्व बांधकाम कामगार या योजनेच्या अंतर्गत पेन्शनसाठी पात्र असणार आहेत। याच्यामध्ये जर समजा पती पत्नी हे दोन्ही बांधकाम कामगार म्हणून जर 10 वर्षापेक्षा जास्त नोंदणी करत असतील तर दोन्ही लाभार्थ्यांना सेपरेटली पेन्शन मिळणार आहे। पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतनाकरता पात्र राहणार आहेत। केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे जे बांधकाम कामगार असतील हे या ठिकाणी प्रोव्हिडंट फंडाच्या अंतर्गत म्हणजे जर पीएफ खातेधारक असतील तर त्यांना पेन्शनचा लाभ मिळणार नाही। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नोंदणीकृत एकूण वर्ष जर 10 वर्ष असतील तर दरवर्षी मिळणारे निवृत्ती वेतन हे 6000 रुपये असणार आहे। 15 वर्ष जर नोंदणी असेल तर मिळणारं निवृत्ती वेतन 9000 रुपये असणार आहे आणि जर त्या बांधकाम कामगाराची सलग नोंदणी ही जर 20 वर्ष असेल तर त्या बांधकाम कामगाराला 100% अर्थात 12000 रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे। आता याच्यामध्ये जो नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील ज्यांची जीवित नोंदणी आहे, अशा कामगारांना या पेन्शनसाठी एक अर्ज करावा लागणार आहे। अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक वरती सुद्धा मिळेल। बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज, याच्यामध्ये बांधकाम कामगाराचं नाव, बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक, आधार नंबर, जन्मदिनांक, 60 वर्ष पूर्ण झाल्याची दिनांक, प्रथम नोंदणी झाल्याची दिनांक, प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचं ठिकाण, नोंदणी कालावधीचा तपशील, त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी अशी 10 वर्षाची जी काही नोंदणी आहे त्या नोंदणी कालावधीचा या ठिकाणी पूर्ण तपशील द्यायचा आहे। बँक खात्याचा तपशील, बँकेचं नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड, ईपीएफच्या अंतर्गत किंवा कर्मचारी राज्य विमा कायद्याच्या अंतर्गत लाभ घेतलेला नाही नसावा, अशा प्रकारची याच्यामध्ये अट आहे। आणि याच्या खाली एक स्वयं घोषणा आहे की दिलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माझ्यावरती कारवाई होईल आणि खाली बांधकाम कामगाराचं नाव सही, अशा प्रकारचा हा अर्ज भरून नोंदित बांधकाम कामगारानं त्याचं आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र अर्थात WFC च्या प्रभारी अर्थात कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करायचं आहे। निवृत्ती वेतन अर्जासोबत काय काय कागदपत्र जोडायची? पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा ज्याच्यामध्ये जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, साक्षांकित छायाप्रत आणि बँक खात्याचं पासबुक साक्षांकित छायाप्रत, अशा प्रकारची कागदपत्र जोडायची आहेत। याच्यानंतर जे काही अधिकारी असतील ते निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र आणि वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र ही प्रमाणपत्र जोडतील आणि पुढे पात्र झालेल्या या बांधकाम कामगाराला पेन्शन मिळणार आहे। तर मित्रांनो, बांधकाम कामगाराला दिली जाणारी पेन्शन ही कशी दिली जाते, कोणाला दिली जाते, याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती आणि याच्याच बद्दलची माहिती। जर तुमची वयाची 60 वर्ष किंवा तुमच्या कुटुंबातील बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत असलेल्या लाभार्थीची 60 वर्ष जर पूर्ण झालेली असतील तर आपण या पेन्शनसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। धन्यवाद।